भिवंडी तालुका रहनाल ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य प्रथमेश पाटिल के विशेष प्रयासों से तथा शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख शिंदे गट के अरुण आर पाटिल के सहयोग से शिवसेना जिला प्रमुख शिंदे गट के सम्मान्य श्री देवानंद जी थले के प्रमुख उपस्थिति में MMRDA के निधि अंतर्गत भिवंडी तालुका रहनाल ग्राम पंचायत के अंतर्गत रहनाल गांव से चरनी पाड़ा को जोड़ने वाली रास्ते का भूमि पूजन आज दिनांक 19 जनवरी 2025 को मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख शिंदे गट के अरुण आर पाटिल, टंटा मुक्त गांव कमेटी अध्यक्ष नामदेव बाबू पाटिल, माजी सरपंच राजेंद्र भोयर, माजी सरपंच राजेंद्र मड़वी, पंकज पाटिल, दिलीप भोयर, महिला बाल कल्याण समिति के माजी सभापति सपना भोयर, माजी सरपंच ज्योत्सना मड़वी, ग्राम पंचायत सदस्य प्रथमेश पाटिल, दीपक भोयर, माजी सरपंच मनीषा भोयर, उमेश पाटिल, ग्राम सेवक गणेश पड़वल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व रहनाल गांव के ग्रामस्थ मंडल महिला और पुरुष उपस्थित थे। साई बाबा की जय। काय समोर बघा। ओके, हा साहेब जो रस्ता आहे हा चरनीपाड्याला जाणारा रस्ता आहे। बऱ्याचशा वेळेला ट्रॉफिक होते, तर हा फक्त राहनाल गावापुरतीच इथल्या रहिवाशांच्यासाठी हा रस्त्याचा कामाला येईल असाचा भाग नाही आहे। परंतु जेव्हा ट्रॉफिक होते तेव्हा ठाणा ते भिवंडीला जाणारे रिक्षा असो कार असो ह्या राहनाल गावातून येत असतात। चरनीपाड्याला जाणारा रस्ता आपला आगरी समाजाचा अहवाल देखील याच्या पलीकडे आहे आणि या रस्त्याने जर आम्ही गेलो, पहिला घर आमचे मनोहर भाऊ यांचा घर लागतो। भाऊंना देखील माहीत आहे की त्यांच्या घरापासून जर चरनीपाड्याला गेलं तर विदाऊट ट्रॉफिकने आणि मला वाटतं 5 मिनिटं पण लागणार नाही, 2 ते 3 मिनिटातच अंजेफुट्यावर पोहोचेल। म्हणून हा रस्ता होणे गरजेचं होतं। राहनाल गावातील रहिवासी नेहमीच आपली आठवण काढतील, कारण 90% राहनाल गावातील रहिवासी या रस्त्याचा वापर करणार आहेत। राहनाल गाव ते चरनीपाडा हा रस्ता आपल्या ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश पाटील यांनी या रस्त्याची सूचना केली आणि मागच्या मला वाटतं 10-15 दिवसापासून या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आणि इथला रस्ता पहिल्यांदा चालू करायचा त्याच्यासाठी सूचना केली आणि मला वाटतं साहेबांची तारीख मिळाली म्हणून आज तो योग आला। हे बघा, आज राहनाल गावामध्ये येण्या जाण्यासाठी हा रस्त्याची आवश्यकता होती आणि इथल्या सरपंच आणि बाकीच्या सदस्यांनी माझ्याकडे रस्त्याची मागणी केली की हा रस्ता खरोखरच गाववाल्यांसाठी महत्त्वाचा रस्ता आहे। यासाठी रस्त्याला काय निधी उत्पन्न झाली तर बरं होईल। आम्ही आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने हा 1 करोड रुपये निधी ही मंजूर करण्यात आली आणि आज खरोखरच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आज ते उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांच्या कालावधीमध्ये हा 1 करोडचा निधी
त्यांनी मंजूर करून दिला। अजून बरेचसे निधी शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी दिलेले आहेत। मी तरीही सांगतो अजूनपर्यंत की अजून कुठल्या गावातली अडचणीचे रस्ते असतील त्यासाठी माननीय श्री आमचे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडे आम्ही नवीन प्रस्ताव टाकून ते मंजुरी घेऊ शकतो आणि खरोखरच गाववाल्यांना चांगल्या रस्त्याची सुविधा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून गावाला मिळू शकते। आपले इथले आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री थले साहेब यांच्या पण आशीर्वादाने बरेचशा आमच्या काल्हेर, कशिली, पूर्णा या ग्रामीण भागामधले बरेचसे रस्त्यांचे प्रस्ताव अजून पण आलेले आहेत आणि ते त्यांच्या प्रयत्न करतील आणि त्या रस्त्यांची कामं लवकरात लवकर सुरू होतील। परत आमचे कोण गाव, वेला, सारंगगाव या भागातले पण रस्त्यांची मंजुरी झालेली आहे। भिवंडीला फार मोठी निधी दिलेली आहे, आता काहीतरी 10 करोड रुपयाचा निधी साहेबांनी तो बाबला कंपाऊंड ही निधी पण मंजूर झालेली आहे, त्याचं पण आम्ही लवकरात लवकर उद्घाटन करू। आणि या ठिकाणी खरोखरच मी राणाल गावला ही निधी उपलब्ध करून दिली, त्याचा कारण असं आहे की ह्या गावामध्ये वस्ती फार वाढलेली आहे आणि येण्या जाण्याचा मार्ग एकदम कमी होता, त्यासाठी हा रस्ता आता होणं आवश्यकता आहे आणि हा रस्ता आता लवकरात लवकर तयार होईल अशी मी अपेक्षा करतो। आणि माझे जे बिल्डर आहेत, कॉन्ट्रॅक्टर, त्यांनाही विनंती करतो की ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा। प्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीमधून ह्या रस्त्याचं काम चालू होणार आहे आणि त्यासाठी जे अथक प्रयत्न केले ते अरुण पाटील साहेब आमचे संपर्क प्रमुख आहेत आणि त्या बाबींसाठी जे सहकार्य लागेल ते खरोखर राणाल ग्रामपंचायत यांनी ते पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि ट्रॅफिक चेंज होण्यासाठी हा गेम चेंजर रस्ता होईल अशी माझी आशा आहे। कारण ज्या पद्धतीची ट्रॅफिक लागते, सगळ्यांनाच समस्या आहे, गाड्या वाढत चालल्या आणि MMRDचं काम चालू असल्यामुळं मेट्रोचं बऱ्याचशा अडचणी इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना येतात। हा एक चांगला प्रयत्न आहे। आणि दुसरी गोष्ट, अरुण पाटील साहेबांनी हा रस्ता राणाल गावात केला। बरीचशी लोक स्वतःच्या गावामध्ये रस्ते करतात, पण अरुण पाटील साहेबांना मी खरोखर त्यांचं अभिनंदन ह्यासाठी करेन का त्यांनी हा विचार केला। तर आजच्या दिवशी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवर राणाल गावाचा राजकारणामधला एक मोठा इतिहास आहे। इथं सगळी मोठी नावं आहेत, ते मग नामदेव शेठ असतील, मनोहर दादा आमचे असतील, राजन मडवे असेल, आमचे राजन भोईर असतील, प्रताप शेठ असेल, पंकज नाईक असेल, अशी कितीतरी लोक या गावामधली चांगलं काम करणारे आहेत। पण आता लोकवस्ती वाढत चालली आणि त्या लोकवस्ती वाढल्यामुळं आपल्याला रस्ते हे गरजेचं आहे आणि आजच्या दिवशी जे भूमिपूजन झालं त्याच्या रस्त्याचं ओपनिंगलाही अरुण शेठ आम्हाला बोलवतील अशा प्रकारच्या आम्ही आशा बाळगतो। आणि आजच्या दिवशी या सर्व कार्यक्रमाला, गोड कार्यक्रमाला सर्व लोक उपस्थित राहिलं, रविवार असून सुद्धा सगळ्यांनी उपस्थिती दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। आणि हा रस्ता नव्हे तर अजून नवनवीन काही कल्पना असेल तर राणाल ग्रामपंचायतीने नक्की आम्हाला कळवावे। आम्हाला जर निधीमधून काही उपलब्ध करता येईल तर मला वाटते पुढे जाऊन उत्तरोत्तर या गावासाठी चांगलं राहील। आणि दुसरं म्हणजे कुठलंही राजकारण आपण न आणता मी प्रथमतः बघतो तालुक्यामध्ये की भाजपाचे ग्रामपंचायत पूर्ण आहे, पण तिथे अरुण पाटील साहेब आमचे शिवसेनेचे आहेत, त्यांनी रस्ता आणला, तर हे मतभेद जे आहेत ते कुठंतरी कमी होत चाललेत आपल्या भिवंडी तालुक्यात। आणि खरोखर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या गावचा विचार करतो। आपण कुठल्याही गावामध्ये कुठलीही सत्ता असू दे, पण आपण चांगल्या कामासाठी एक पाऊल पुढे आलं पाहिजे। आणि अशा पद्धतीचं काम जर केलं तर मला वाटत नाही की राजकारणामध्ये विचारांची लढाई चालणं ठीक आहे, पण जिथं लोकांसाठी काम करायचं आहे ते लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे। अरुण पाटलांचं हे पहिलं पाऊल या गावासाठी आज पडलं, असंच भिवंडी तालुक्यात पुढे जाऊन चित्र बघायला मिळेल अशा प्रकारची आशा करतो। आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मी आभार मानतो की त्यांनी या भिवंडी तालुक्यासाठी हा निधी उपलब्ध केला। तर जास्तीत जास्त या कालामध्ये म्हणजे 500,000 कोटी आणण्याचा आमचा मानस असेल अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न करू। आणि आजच्या दिवशी सर्व आलेल्या गावकऱ्यांचं, ग्रामस्थांचं आणि आमचे मित्र असतील,
राजन भोईर जसं म्हटलं की आम्ही कामानिमित्त कधीच एकत्र आलो नाही, पण मी माझ्या मनामध्ये त्यांच्या म्हणजे ते मित्र आहेत अशी जागा नेहमीच आहे आणि ते त्यांनी बोलून दाखवला। आणि अरुण शेठचंही त्यांनी कौतुक केलं की त्यांनी त्यांना पहिलं पद दिलेलं। तर माणसाने आयुष्यामध्ये पुढे जाताना आपण कुठं प्रवास केला, कुठून चढलो ते आपल्या लक्षात राहिले पाहिजे। नाही तर बरीचशी लोक मोठी झाल्यानंतर त्यांना वाटतं आम्हीच सगळं केलं। तर श्रीकृष्ण ही गोकुलाष्टमीला अंडी फोडताना जर खाली पेंदे नसते तर कृष्ण चढलेच ते कशावरती। तर हा उद्दिष्ट लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे। आपण मोठं होताना आपल्या खाली खूप लोक असतात, त्यांनी आपल्याला शिडी करून वर पोहोचवलेलं असं। आजच्या दिवशी या कार्यक्रमात सर्व कामांची जाण झाली आणि रानाल ग्रामपंचायत तशी सक्षम ग्रामपंचायत आहेत, सगळे दिग्गज इथे काम करतात आणि खूप गावाचं वातावरण खूपच चांगलं आहे। आणि मला वाटतं या तालुक्यामध्ये शांत गाव असेल ते रानाल, इथं खरोखर विचारांना मारतात, एकमेकाला हातानं कोणी मारत नाही, हे खूप चांगलं आहे। आणि त्याबद्दल रानाल गावाचं मी स्वागत करतो की अशा विचाराने ते पुढे चालत उत्तर या गावाची भरभराट होऊन अजून मोठं हो, अशा प्रकारच्या आजच्या दिवशी शुभेच्छा देतो। करणे या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे देवानंदजी थळेसाहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण, तसेच अरुणजी आर पाटील साहेब, शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख, हे या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। साहेब, खरं तर आमची ग्रामपंचायत राहणार ही दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात इथे नागरीकरण वाढत आहे। ग्रामपंचायतच्या उत्पन्नापेक्षाही आता काम करणं जरा जिकरीचे झालेलं आहे आणि आता रेल्वेचं काम चालू असल्यामुळे साहेब बरीचशी वाहनं ही राहणार गावातून येत असतात। त्यामुळं हा जो रस्ता आहे या रस्त्याचा आमच्या गावाला निश्चितच साहेब याचा फायदा होईल आणि जे ग्रामपंचायतला जे मोठे मोठे रस्ते करणं अवघड आहे ती आपण जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे खरोखरच आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। आणि ह्या निधी मंजूर केल्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत राहणारच्या वतीनं आपलं शतशः आभार व्यक्त करतो, अशी मी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आभार प्रदर्शन करतो।